शंकरच्या सगळ्या जबाबदाऱ्या आपल्यावरच आहेत. नरसिंहा, जानकीची जबाबदारी आपलीच आहे. तिच्याही भविष्याचा आपणच विचार केला पाहिजे ना. आत्याबाई, मी तुझ्या शब्दाबाहेर आहे का? आणि मला कल्पना आहे जानकीची जबाबदारी आपलीच आहे. म्हणूनच तर शंकरला आज इथे बोलावलंय. म्हणजे कसा वाटतो शंकर आपल्या जानकीसाठी? अहिल्याताईंची ती नजर सतत माझ्याकडे काहीतरी मागते असं वाटत असतं मला. देत नाही म्हणून सांग. मला खरंच त्यांची खूप भीती वाटते हो. काल रात्री त्या बराच वेळ आपल्या खिडकी बाहेर उभ्या होत्या. अगं मग खिडकी बंद करून टाकायची, नाही तर दुर्लक्ष करायचं. कसं काय दुर्लक्ष करू मी? जसं मी तुझ्याकडे दुर्लक्ष करतो की नाही तसं करायचं. आता सुद्धा मी तुझ्याकडे दुर्लक्षच करतोय. माझ्यावर विश्वास ठेवा. त्यांना आजकाल सारखं माझ्या पोटाकडे रोखून पाहत असतात. तुम्ही सांगा ना त्यांना काहीतरी. सांगेन ना मी. अगं वहिनी, माझ्या बायकोच्या पोटाकडे नुसतं रोखून काय बघते, पोटावर लाथ मार. तुला हे लग्न मान्य आहे ना? साहेब, तुम्ही म्हणाल तसं. म्हणजे मुलाचा होकार मिळाला. मुलीच्या लग्नाची आपल्याला घाई होतीच. वाकणीस, लगेच लग्नाच्या तयारीला लागा. पुढच्या 15 दिवसामध्ये लग्नाच्या तयारीला सुरुवात झालेली दिसली पाहिजे मला. अरे काय चाललंय नरसिंहा? मला जे हवंय तेच चाललंय. जानकीचं लग्न लवकरात लवकर व्हावं असं वाटतं ना तुम्हाला? थांबव हे सगळं. का? जानकीची संमती हवी का तुम्हाला? ठीक आहे. वाकणीस, शंकरला घेऊन जा जानकीकडे. जी स्वप्न पडू नये म्हणून मी झोपायचं टाळत होते ना, ती स्वप्न आता प्रत्यक्षात घडतायत या घरात. तुझ्याकडे असं काय ग? जे तू मला देऊ शकतेस? म्हणजे नाही, काही नाही. जानकी, आज रात्री तू माझ्या खोलीत येशील का ग झोपायला? पण परशुराम साहेब. अगे ते तर गावी गेलेत. नियतीला कदाचित हेच मान्य असावं. नरसिंह आपल्या दोन्ही हातावर जानकीला घेऊन आला होता. तो योगायोग असावा. माझा योगायोगांवर विश्वास नाही. माझाही. म्हणून तर मी एक नवीन योजना तयार केली. म्हणजे? आत्याबाई, तुम्ही फक्त वाट पहा. मी टाकलेले फासे जर बरोबर पडले तर आपल्याला कुठल्याही योगायोगांवर विश्वास ठेवण्याची गरज नाहीये. एवढा वेळ नाहीये आपल्याकडे. तुम्ही काय बोलताय ना, त्यातलं एक अक्षरही मला कळत नाहीये. आत्याबाई, तुम्ही फक्त जानकी आणि राजांच्या लग्नाला होकार द्या. बाकी सगळी माझी जबाबदारी. मला सगळं सविस्तर कळायला हवं. अहो मालक, तुम्हाला मागच सांगितलं होतं. बाई मुंबईवरनं आल्यापासून गावाकडे फिरकलीच नाहीये. सांगतो ते पत्त्यावर जाऊन ये. आणि भेटून काय निरोप देऊ तिला? निरोप द्यायचा नाही, ती जशी असेल तसं घेऊन यायचं तिला. परब, पुण्यात बघा महाशय. चल बाजूला हो. अरे बाजूला होतो का? परब, अरे बाबा बाजूला हो की.